Welcome student in the second part of the topic 11, that is our home and the environment. Today we begins with the new section of this lesson on page number 52. That the section of the reading of the map. Reading with map. आपण काय बघायचं आहे? रीडिंग मॅप म्हणजे काय? आपण नकाशाचं वाचन करायचं आहे. तर वाचन करणं म्हणजे काय करायचं असतं? तर नकाशा आपल्याला समजून घ्यायचा असतो. पेज नंबर 52 वर तुम्हाला भारताचा नकाशा दिलेला आहे पहा मुलांना. सगळ्यांना दिसतोय का? तर आता ह्याच्यामध्ये भारताच्या नकाशामध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर वेगवेगळे रिजन्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. तिथं पहिलं बघा अगदी टॉपला वर माउंटेनियस रिजन तिथं लिहा पर्वतीय प्रदेश. ओके. त्यानंतर डेझर्ट रिजन वाळवंटी प्रदेश, प्लेन्स मैदानी प्रदेश. त्यानंतर मार्शी दलदलयुक्त प्रदेश, प्लेट्यू रिजन पठारी प्रदेश. रिजन ऑफ मीडियम रेनफॉल मध्यम पावसाचा प्रदेश, प्लेन्स मैदानी प्रदेश. त्यानंतर प्लेट्यू रिजन पठारी प्रदेश आणि रिजन ऑफ हेवी रेनफॉल म्हणजे काय? जास्त पावसाचा प्रदेश. आता या प्रदेशामध्ये वेगवेगळे आपण जर भारताचा या नकाशाचा जर अभ्यास केला तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे आपण 9व्या आणि 10व्या टॉपिक मध्ये काय केलेलं आहे? वेगवेगळ्या भागांमध्ये काय केलेलं आहे? आपण भारताचे जे वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यांचा आपण अभ्यास केलेला होता. आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपल्याला ह्याला नावं द्यायचे आहेत. बघा मुलांना तुम्ही काय करा, हे पहा हे दिसते तुम्हाला. इथं ह्या घराला ए नाव द्या. A B C D E F G H I J K L M N O अशी तुम्ही नावं देऊन घ्या पुस्तकामध्ये. आपण प्रत्येक घराला नाव दिलेलं आहे. आता या नाव देण्याचं कारण काय की खाली तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या संदर्भानं लिहायची आहेत. बघा, the above figure shows a map of India and the types of houses that are common in respective region since ancient time पूर्वीपासून म्हणजे अगदी आपण जर बघायला गेले तर पूर्वीपासून आपण म्हणू शकतो. Note how the construction or the structure of houses changes from region to region. region to region म्हणजे काय? भागानुसार किंवा प्रदेशानुसार घराची रचना कशा पद्धतीने किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे ही कसे बदलते हे आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं आहे बघा, रिजन्स ऑफ हेवी रेनफॉल. काय सांगितलेलं आहे? रिजन्स ऑफ हेवी रेनफॉल. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की ज्या ठिकाणी पाऊस भरपूर प्रमाणात पडतो असं भाग, तो भाग कोणता आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर तुम्ही आता भारताच्या नकाशामध्ये बघा सगळ्यांनी, तर ज्या ज्या ठिकाणी हेवी रेनफॉल दाखवलेला आहे बघा, regions of a medium rainfall, region of a low rainfall, desert region, marshy region, mountainous region and plains. आता या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची घरं आहेत ते जसं आपण नावं दिलेले त्या टाईपनं तिथं तुम्ही नावं भरायची आहेत. जसं रिजन ऑफ अ हेवी रेनफॉल मध्ये कोणकोणते आहेत बघा, खालच्या दिशेला हाऊस नंबर F G and H. ओके. हेवी रेनफॉल. मीडियम रेनफॉल मध्ये कोणते कोणते येणार आहे? J and I. लो रेनफॉल, मीडियम ऑफ अ लो रेनफॉल इथं दाखवलेलं आहे बघा. लो रेनफॉल C D E. डेझर्ट रिजन A and O. ओके. मार्शी रिजन हाऊस नंबर C. सॉरी आपण
मार्शी रेनफॉल बी हाऊस तिथं. माउंटेनियस रिजन मध्ये एन आणि एम आणि प्लेन्स जे आहे ते के मध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने हाऊस जी आहे ती तुम्ही लिहायची आहे. ओके. त्यानंतर बघा पेज नंबर 53 वर एक तुम्हाला चार्ट आहे. तो चार्ट ह्या वेगवेगळ्या जे हाऊसचं स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर वरून काय लिहायचंय तुम्हाला हा चार्ट भरायचा आहे. आता चार्ट कशा पद्धतीने भरायचा आहे बघा. ऑब्झर्व द मॅप अँड द पिक्चर्स ऑफ हाऊसेस अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आता चार्ट कशा पद्धतीने भरायचा आहे तो बघा. पेज नंबर 53 वर आहे. बघा पहिलं काय सांगितलेलं आहे रिजन. ओके. त्यानंतर दुसरं आहे टाइप. ओके. थर्ड आहे शेप अँड कन्स्ट्रक्शन. शेप अँड कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट जो आहे हा आहे बिल्डिंग मटेरियल. बिल्डिंग मटेरियल. ओके. तर पहिला भाग जो आहे तो भाग आहे प्लेन्स. तर आता या प्लेन म्हणजे काय मैदानी प्रदेश. आता मैदानी प्रदेश ह्या मॅप मध्ये तुम्ही शोधा कोणता आहे. बघा मैदानी प्रदेश म्हणजे प्लेन्स तुम्हाला दिसतं इथं. हाऊस नंबर के. हाऊस नंबर के. ओके. इट्स अ फ्लॅट रूफ्ड हाऊस. स्ट्रक्चर शेप कसा आहे रेक्टँग्युलर. बिल्डिंग मटेरियल रूफ हे वूड म्हणजे लाकूड. अर्थ म्हणजे माती. इथं अर्थ म्हणजे पृथ्वी म्हणायचं नाही. अर्थ म्हणजे माती. वॉल्स कशाच्या बनलेल्या आहेत स्टोन आणि अर्थ. हा एक नमुना दिलेला आहे. आता दुसऱ्या प्लेसला तुम्ही काय लिहायचं आहे डेझर्ट रिजन. दुसरा डेझर्ट. ओके. त्यानंतर तिसरा जो टाइप तुम्ही घ्यायचा आहे तो आहे हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉल. त्यानंतर 4 नंबर जो घ्यायचा आहे तो आहे मार्शी रिजन. आणि 5 नंबर जो घ्यायचा आहे तो आहे माउंटेनियस रिजन. माउंटेनियस रिजन. माउंटेनियस रिजन. ओके. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला तो चार्ट पूर्ण करायचा आहे. पुस्तकात एकच दिलेला आहे तर उरलेले जे आहे ते तुम्ही काय करायचं आहे जसं मी लिहिलेलं आहे त्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहून घेतल्यानंतर आता मी एक तुम्हाला इथं भरून दाखवणार आहे. पुस्तकात पण एक आहे मात्र उरलेले जे आहे ते तुम्ही ऑब्झर्व करून लिहायचे आहे.
रूफ म्हणजे छत, कशाचं बनलेलं आहे, आणि वॉल, वॉल म्हणजे भिंती, या भिंती कशाने बनलेल्या आहेत हे तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. त्यातलं पहिलं तुम्हाला प्लेस भरून दिलेलं आहे. आपण सेकंड बघणार आहे डेझर्ट. आता डेझर्ट मध्ये जी हाऊसेस आहेत ती आहेत ए आणि ओ ह्या दोन प्रकारची आहेत. हा, तर तिला डेझर्ट रिजन लिहिलं. टाईप काय ना, फ्लॅट रूफ्ड हाऊस. आपण इथं टाईप लिहिलेला, इथं कसं लिहिणार आहे डेझर्ट प्लेस मध्ये, फ्लॅट रूफ्ड. इथं पण लिहा फ्लॅट रूफ. ओके. त्यानंतर दुसरा त्याचा टाइप दिलाय, टाइप अँड कन्स्ट्रक्शन. इट इज ऑल्सो अ रेक्टेंग्युलर शेप. इट इज ऑल्सो इन अ रेक्टेंग्युलर शेप और समवॉट इट इज इन अ स्क्वेअर शेप. काही काही ठिकाणी ही स्क्वेअर शेप सुद्धा असू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे बघा, रूफ कशाने बनलेला आहे. रूफ म्हणजे त्याचं जे छत आहे हे कशानं बनलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ ड्राय ग्रास और वुड. ओके. आणि भिंती ज्या बनलेल्या आहेत आपण जे इथे याच्यामध्ये स्टोन और अर्थ, माती किंवा दगडांनी या बनलेल्या आहेत. ओके. तर म्हणजे हेवी रेनफॉल, मार्शी रिजन, माउंटेनियस रिजन या प्रकारची जी हाऊसेस आहेत त्या हाऊसेसचं निरीक्षण तुम्ही या मॅप मध्ये करायचं आहे, नकाशामध्ये करायचे आहे. आणि जो उरलेला जो चार्ट आहे तो काय करायचा आहे, तुम्ही कंप्लीट करायचा आहे. वहीमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. आणि मग नेक्स्ट पार्ट आपण ज्यावेळी बघणार आहोत त्या याच्यामध्ये आपण वेगवेगळे लोक कशा पद्धतीने घरांमध्ये अस्तित्व करतात आणि घराची रचना कशी असावी या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. ओके. थँक्यू.